शेतकरी मित्रांनो, या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही. आता का भरलेला नाही, काऊन भरला नाही, आता हे सगळ्याला या अगोदरच माहीत झाले. पण आता चालू आहे अतिवृष्टी. मग या अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे, मग आता या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना नक्कीच आपल्याला पीक मिळावा, म्हणजे विमा मिळावा ही 100% अपेक्षा आहे. मग आपल्याला हेच बघायचंय की ही जी काही सध्या अतिवृष्टी आहे यामध्ये जे नुकसान झालेलं आहे, या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का, आणि तो मिळवायचा असेल तर कसा मिळेल, हे सगळं सविस्तर बघायचंय. मात्र तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट आहे की तुमच्या शेतातलं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीचे तुम्ही पंचनामे केलेले आहेत का, त्याची सविस्तर नोंद घेतलेली आहे का, हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण शासन नुकसान भरपाई देणार आहे, तुटपुंजीच मिळणार आहे, ती काही लय मोठी मिळणार नाही, कारण नुकसान लाखोच आहे. मात्र जी काही नुकसान मिळणार आहे तर त्यासाठी आपल्या नुकसानीचा पंचनामा करणं सुद्धा गरजेचं आहे. तर तुम्ही तो पंचनामा केलेला आहे का, आणि तुम्ही कुठून कुठून तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे त्याबद्दल नक्कीच कमेंट करा. तुमचं गाव कोणतं आहे, तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्याचा पंचनामा झालेला आहे का, नक्कीच कमेंट करा. आता मुद्दा आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, आता जी काही अतिवृष्टी होत आहे यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तर आपलं महत्वाचं काम आहे की अगोदर याचे पंचनामे करून घेणं. कारण पंचनामे केले तरच या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे. आता पंचनामे करताना सुद्धा एक काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो, की आता शेतामध्ये पाणी आहे, पीक उभं दिसते, येणारा अधिकारी आपला पंचनामा करताना तो काही पर्सेंटेज मध्ये करील. कारण पीक उभं दिसतंय, शेतामध्ये पाणी आहे, तर तो असा निकष लावू शकतो की या शेतकऱ्याला काही ना काहीतरी या माध्यमातून उत्पन्न मिळेल. पण एक लक्षात घ्या, तुमच्या शेतातलं सोयाबीन असेल, तुमच्या शेतातला कापूस असेल, मूग असेल, उडीद असेल, जे कोणतं पीक असेल, त्याला जरी शेंगा दिसत असल्या, बोंडा दिसत असले, पाते दिसत असले कापसाला, तरी पण आता जे काही शेतात पाणी आहे त्यामुळं त्या झाडांच्या मुळा कुजलेले, ते झाड तगणार नाही. आणि तुमच्या झाडाला त्या पाते दिसत असले, बोंडे दिसत असले किंवा शेंगाई दिसत असल्या तर त्याचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण ते 100% पीक वाया जाणार आहे. मात्र हे अधिकारी काय करतील की या माध्यमातून काही ना काहीतरी या शेतकऱ्यांना मिळू शकतं, म्हणून तुमची जी नुकसान भरपाई 100% झालेली आहे तर त्यामध्ये पर्सेंटेज मध्ये ते 40% करतील, 50% करतील, 60% करतील, कुठं 30% सुद्धा करतील. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे की ते पीक 100% वाया गेले. आता सध्या फक्त पाऊस पडायला आहे, ते झाड उभे वाकलेले हिरवं दिसतंय, मात्र ते झाड पाऊस उघडला की वाळून जाणार आहे 100%, काहीच राहणार नाही त्याच्यात. कारण त्याचे बोंड कामी येणार नाही, त्याच्या शेंगा कामी येणार नाही, त्याचे पाते कामी येणार नाही, मग तुमचं कोणतंही पीक असो. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न पीक विम्याचा, तर या वर्षी पीक विमा हा उंबरठा उत्पादनावर मिळणार आहे, सगळ्याला माहिती. आता उंबरठा उत्पादन काढणार कसं, हाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण जे काही अतिवृष्टीमध्ये नुकसान झालंय याच्या त्या पिकाला आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे नंतर तिथं काहीच दिसणार नाही, काहीच राहणार नाही. मग हे उंबरठा उत्पादन काढणार कसं आहे. आता तुम्हाला एक माहिती आहे पुन्हा दुसरी गोष्ट, की जे काही जास्तीचं नुकसान होत असते ओढे, नाले, वगळी, नदीच्या काठानं होत असते, आणि हे उंबरठा उत्पादन काढणारे आता एका मंडळात 12 ठिकाणी काढतात. पण ज्या वेळेस उंबरठा उत्पादन काढायचं त्यावेळेस हे खरंच जिथं नुकसान झालेलं आहे तिथं तो उंबरठा उत्पादन काढतात का, हा प्रश्न आहे. हे काढतात कुठं, जिथं यांच्या गाड्या उभ्या राहतात, रोडच्या कडेला, जिथं यायला त्रास होणार नाही, सहजासहजी ते करता येईल. म्हणजे ते किती काळजीवाहू आहेत शेतकऱ्याबाबत हे आता सगळ्याला कळायला लागले, म्हणजे अधिकारी. तर त्यामुळं ज्या वेळेस उंबरठा उत्पादन काढतील
त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याने ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे, मग त्यानं पीक विमा भरलेला असो का नसो, की ते उंबरठा उत्पादन जिथं नुकसान झालंय तिथं करायला लावायचं. मग त्यासाठी तुम्हाला कृषी कार्यालयाशी संपर्क करावा लागेल. तुमचे पीक विम्याचे जे प्रतिनिधी असतील त्यांना चौकशा कराव्या लागतील की हे उंबरठा उत्पादन आमच्या मंडळात तुम्ही कुठं काढणार आहेत, कारण ते लय महत्वाचा मुद्दा आहे जर पीक विमा मिळवायचा असेल तर. कारण उंबरठा उत्पादनामध्ये 100% आता यावर्षी घटच आहे, असं नाही. पण आता काही माथ्याच्या जमिनी असतात तर तिथं तेवढंसं नुकसान होणार नाही. मग त्यावेळेस जर तिथं उंबरठा उत्पादन काढण्यात आलं तर त्या मंडळाला पीक विमा काहीच मिळणार नाही. त्यामुळे ही प्रत्येक शेतकऱ्यानं काळजी घ्यायची की आपलं उंबरठा उत्पादन काढते वेळेस जिथं कुठं नुकसानी झालेली आहे त्या नुकसानीच्या जागेवर उंबरठा उत्पादन काढून घ्यायचे. म्हणजे तिथं जर घट आली तर त्या मंडळाला पीक विमा मिळेल, नसता पीक विमा मिळणार नाही. आता जी शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली की आपण पीक विमा भरलेला आहे, कारण आता पीक विमा काय पहिल्यासारखा 1 रुपयात नाही, स्वतःच्या खिशातून शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत आणि त्यामध्ये पुन्हा हे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळणं गरजेचं आहे. मात्र मिळवायसाठी आपल्याला या सर्व प्रक्रिया कराव्या लागतील आणि त्या उगाच एखाद्या शेतकऱ्यांनी केलं तर होत नाही. त्या मंडळातल्या शेतकऱ्यांना आजकाल व्हॉट्सअप ग्रुप झाले, जसे गावागावातले तसे यापुढे मंडळातले व्हॉट्सअप ग्रुप करा आणि प्रत्येक मंडळात या सूचना द्या आपण एकमेकांना. कारण एवढी काळजी आपली आता काही सरकारही घेत नाही ना अधिकारी घेत नाहीत, ती एकमेकाला मिळून आपण शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत शेतकरी एकत्र होत नाहीत तोपर्यंत या गोष्टी चांगल्या घडणार नाहीत. किंवा शेतकऱ्याच्या बाबत ज्या काही प्रक्रिया राबवायला पाहिजे, सरकारनं राबवायला पाहिजे, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यासाठी काम करायला पाहिजे, ते होणार नाही. बरेच काय करतो आपण, आपलं नुकसान झालं म्हणून आपण एकटेच जाऊन भेटतो अधिकाऱ्याला, असं कधीच करायचं नाही. तुमच्या एकट्यानं गेल्याच्यानं तुमची नुकसान भरपाई सरासरी मिळत नाही. जर तुम्ही ग्रुपने गेले, त्या गावातले शेतकरी, मंडळातले शेतकरी, त्या नुकसानीच्या भागातले शेतकरी, तर तिथं कुठंतरी तुमचा दबाव गट निर्माण होतो. मग तुमचा सर्वे करायला येतील, पाहणी करायला येतील, तुमचा पंचनामा होईल, तुमच्या नुकसानीच्या ज्या काही त्या गोष्टी बघितल्या जातील आणि मग तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकत्र झालं पाहिजे. आता काही भागात तर पंचनामे होत नाहीत. जालना जिल्ह्यात तर शेतकरी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये घुसले की पंचनामेच होईनात. म्हणजे 1 महिना झालं त्याचं नुकसान झालंय, मात्र पंचनामेच होईनात. म्हणून शेतकऱ्यांनी डायरेक्ट जिल्हा अधिकारी कार्यालयच गाठलं. आता एका शेतकऱ्यानं तर प्रतिक्रिया दिली तिथं की सरकार द्यायला तयार आहे. म्हणजे थोडक्यात त्यानं उदाहरण दिले की स्वयंपाक तयार आहे मात्र वाढणारे हे नीट वाढीन, असं त्याचं म्हणणं आलं. म्हणजे हे अधिकारी जे आहेत हे वाढायला तयार नाहीत. सरकारची यंत्रणा रेडी आहे, सरकार तयार आहे, मंत्री फिरायलेत, आमदार फिरायलेत, मात्र सरकारकडे जो काही अहवाल जातो तो अधिकारी चुकीचा अहवाल द्यायला, असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं. त्यामुळे असं कुठं घडायला नको. त्यामुळे वेळीच काळजी घ्या, कारण हे काही पैसे लगेच 15 दिवसात, महिन्यात मिळणार नाहीत. तुम्ही बघत असाल शासन निर्णय निघत आहेत, मात्र पैसे शेतकऱ्याच्या खात्यात याला 6 महिने लागत आहेत. त्यामुळे आज आपण जर याचा व्यवस्थित अहवाल केला, त्या नुकसान भरपाईची नोंदणी व्यवस्थित केली, तर आपल्याला ती 4 महिन्यानं, 2 महिन्यानं, 6 महिन्यानं जी काही नुकसान भरपाई मिळायची ती व्यवस्थित मिळेल. नसता आज जर आपण चूक केली तर 6 महिन्यानं काहीच मिळणार नाही. मग जे शेतकरी व्यवस्थित करतील त्यांना मिळतील आणि बाकीचे म्हणजे आपल्याला काऊन नाही आले आणि आपल्याला काऊन नाही आले, तर ते या गोष्टीमुळे येत नाहीत. त्यामुळे ही काळजी घ्या. त्यावेळेस ही नुकसान भरपाई मिळेल आणि ज्यांनी पीक विमा भरलाय त्यांना पीक विमा मिळेल. आता तुम्ही पंचनामे केलेत का नाही केले हे कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. जय जवान, जय किसान.